नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? खूप दिवस झाले आपल्या म्हटलं लॉंग व्हिडिओ आलेला नाही आहे, तर म्हटलं चला आज लॉंग व्हिडिओ बनवूया. तर आज ऑफिसला सकाळी मी नाही गेलेली आहे, म्हणजे हाफ डेने जायचा विचार करते आहे, कारण की थोडी तब्येत ठीक नव्हती. म्हणून म्हटलं चला थोडा रेस्ट करूया सकाळी आणि दुपारी निघूया ऑफिसला जायला. तर मी आज थोडं लेट उठली सकाळी आणि सकाळी घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत. अंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी. आता चला देवपूजा करूया आपण आणि नाश्त्याला काय बनवता येईल ते बघूया आणि मग नंतर आपण ऑफिसला निघूया. आता ऑफिसची जर्नी पण मी तुम्हाला आज शेअर करते की सकाळी माझी रोज धावपळ असते, त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता येत आणि खूप गर्दी वगैरे असते ट्रेनला, तर मला पॉसिबल नाही होत व्हिडिओ बनवणं सकाळी. तर म्हटलं आज मी दुपारी आरामात निघते आहे, तर ट्रेनला गर्दी पण कमी असेल, तर तुम्हाला मी आज माझी जर्नी दाखवते, ऑफिसचा प्रवास दाखवते कसा असतो ते आणि कसा करते मी रोज ते. तर चला मग मंडळी, पुढे भेटूया आपण. तुम्ही ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. तुम्हाला मी आज दाखवणार आहे ऑफिसची जर्नी कशी आहे आणि आज गुरुवार आहे, तर आपण दुपारी जाताना मठात पण जाणार आहोत. तर तुम्हाला मी स्टेशनच्या जवळ असलेला एक मठ आहे स्वामींचं, ते पण मठ तुम्हाला मी दाखवते आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, सकाळचे आता 10:30 वाजलेले आहेत आणि आज थोडंसं क्लायमेट वेगळं आहे. 2 दिवस झाले थोडी थंडी पडत होती आणि मस्त असं धुकं होतं, पण आज थोडंसं ऊन पडलेले आहे. हे बघा, ही माझी गॅलरी आहे. गॅलरीतून समोर खूप छान असं दृश्य दिसतं आणि त्या दिवशी भात झोडणीचं काम चालू होतं आणि अचानक संध्याकाळी पाऊस आलेला आहे. तर आज ऊन पडलेलं आहे, तर दुपारी जाताना बघूया किती ऊन आहे. तर आपण आता नाश्त्याला काय बनवता येईल बघूया. साहेब आमचे इकडे आंघोळीसाठी वेट करतात आहेत. साहेबांचं इथे म्हणजे माझ्या लेकाचं इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. श्री जातोय ना आंघोळीला. आपण नाश्त्याला आता काय बनवता येईल ते बघूया आणि नंतर मग मला इथे देवपूजा करायची आहे. आज देव सगळे साफ करून घ्यायचे आहेत, गुरुवार आहे तर म्हणून मी इथे अजूनपर्यंत देवपूजा करायला सुरुवात केली नाही. सगळे भांडी वगैरे मला घासायची आहे. तर आता आपण सुरुवात करूया सगळ्या देवपूजेला आणि सर्वात पहिलं आणि मग नाश्ता करूया, बनवूया, खाऊया आणि मग आपण ऑफिससाठी निघूया. जरा घरातला सगळा पसारा आवडते, कारण की हे बघा कसा सगळा पसारा शिणी आमच्या करून ठेवलेला आहे. सगळे कुशन्स वगैरे इकडे तिकडे यांचे पसरून ठेवलेले आहेत. हे बघा, सगळा घरामध्ये मस्त पसारा करून ठेवलेला आहे. सगळा पसारा मी आता जरा आवरते आणि त्याची समीरला इथे बघा नवीन बॅग घेतलेली आहे. तर अजूनपर्यंत त्याचं उद्घाटन काय केलेलं नाही आहे, तर कधी त्याला मुहूर्त लागतो आहे माहीत नाही आहे. तर हा सगळा मला आता पसारा आधी उचलायचा आहे. तर चला पटापटा आधी मी सगळा घरातला पसारा आवरते. अशा प्रकारे माझं सगळं घर इथे आवरून झालेलं आहे. बघत असाल तुम्ही, सगळं घर असं छानपैकी मी आवरलेलं आहे मस्त. आणि आता आपण देवपूजेची तयारी करायला घेऊया. इथे सगळे मी देव काढलेत धुवायला. पटापट आम्ही सगळे आधी देव धुवून घेते आणि पटकन पूजा करून घेते. हे बघा, आंघोळीने सगळे देव असे मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि घासून घेतले आहेत. तर इथे आता आपले ऑलमोस्ट झालेले आहे देव धुवून. प्लेट वगैरे धुवून घेऊया आपण. हे बघा, सगळे भांडी मस्तपैकी अशी घासून झालेली आहेत चकचकीत. आणि आता आपण देवपूजा करायला घेऊया. देवारा वगैरे छान असा पुसून घेते मस्तपैकी आणि मग फुल देवपूजा करूया आपण. श्री आंघोळ करून आलेला आहे इथे आणि फॅन चार्जिंगला लावतो आहे. त्याशी त्यांनी डीमार्टमधनं येताना एक छोटासा फॅन आणलेला, तुम्हाला दाखवते मी तो छोटासा फॅन. हा बघा, खूप क्यूट आहे, खूप सुंदर आहे आणि याचा जवळ घेऊन बसलं नाही सुंदर असं हवा पण येते मस्त. तर तो घेऊन आलेला आहे. श्री काय नाश्त्याला बनवू? मॅगी खाणार? इथे तरी बघ, मॅगी खाणार? चल तर मग आता आपण पूजा झाली की मग एक 10 मिनटं दे मला, मग माझी पूजा झाली की मी तुला मॅगी बनवून देते मग, ठीक आहे?
आणि इथे अशा प्रकारे माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे. काल संध्याकाळी येताना मी फुलं आणायला विसरली, कारण थोडं लेट झालेलं, खूप घाईघाईमध्ये आली, तर मी फुलं आणि हार आणायला विसरलेली. पण तरी पण मी अशी छान मस्त मांडणी करून देवाची पूजा केलेली आहे. आणि आता आपण नाश्ता बघूया. मला बोललेली लेकाला माझ्या मॅगी खायची होती, तर मी इथे त्या दिवशी मॉलमधनं पालकवाली मॅगी आणलेली आहे. तर आपण ही ट्राय करून बघूया कशी आहे, हिची टेस्ट कशी आहे. केव्हा तरी असं फास्ट फूड जंक फूड पण खाल्लं पाहिजे ना मुलांसोबत, तर मी पण थोडीशी ट्राय करणार आहे. तर आपण आता हिला नाश्त्याला हे बनवायला घेऊया. तर मंडळी, श्री इथे खूप वेळ झाला भुकेलेला आहे, मॅगीची वाट बघतो आहे. आणि आता अशा प्रकारे आपली मॅगी रेडी झालेली आहे, पालक मॅगी. तर आपण टेस्ट करून बघूया ही कशी आहे टेस्टला. तर माझा लेक बराच वेळ झाला वेट करतो आहे. श्री, युअर मॅगी इज रेडी. पालक मॅगी कशी मला टेस्ट करून सांग. तर श्री आता आपल्याला टेस्ट करून सांगतो येते मॅगी, पालक मॅगीची टेस्ट कशी आहे. कारण मी पण फर्स्ट टाइमच माईट बी आपण बघितली ना श्री. आम्ही एवढा वेळ मॉलमध्ये गेलो, म्हणजे डीमार्टला वगैरे गेलेलो, तर आम्हाला कधी ही मॅगी नाही दिसली. टेस्ट थोडी वेगळी आहे ना, पालकसारखं लागतंय. तर मंडळी आता आपण ट्राय करून बघूया. श्रीने तर ट्राय केली आहे, बोलतो छान आहे मॅगी. तर मी पण आता इथे घेते, आणि मी पण बरेच महिन्यानंतर मॅगी खायला घेतलेली आहे. तर मंडळी आता मी ट्राय करून बघते ही पालक मॅगीची टेस्ट कशी आहे. जास्त असं काय वेगळं नाही आहे, सेमच नॉर्मल मॅगीसारखीच लागते आहे. थोडंसं पालकचं फ्लेवर असं येतोय, पण नॉर्मल मॅगीसारखीच आहे. तर म्हणजे आपण थोड्या वेळाने भेटूया, तोपर्यंत आम्ही नाश्ता करतो, कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. तर आपण नाश्ता करून पूर्ण झाल्यावरती नंतर भेटूया. बाय. मंडळी बघू शकता तुम्ही, आता वाजलेले आहेत 12:30 होत आलेले आहेत. घड्याळ 10 मिनटं पुढे आहेत, म्हणजे 12:20 झालेले आहेत. आणि आता माझी ऑफिसची बॅग भरून रेडी आहे इथे. श्रीचा पण नाश्ता झालेला आहे. श्री आता आज स्कूलला नाही गेला आहे, कारण मी सकाळी लवकर नाही उठली म्हणून. तर तो आता टी व्ही बघत बसलेला आहे. तर आता आपण निघूया, कारण माझी 12:32ची ट्रेन आहे. शूज, हा काल शूज रॅक नवीन आणलेला होता, सगळे शूज लावून ठेवले तिथे. शूज मला वाटतं बाहेर आहेत आपले. तर आपण आता निघूया, आणि तुम्हाला मी पुढचा प्रवास दाखवते कसा आहे ते. शूज बाहेर ठेवलेले आहेत. मंडळी मी आता लिफ्टची वाट बघते, इथे लिफ्ट येते म्हणून. तर आता आपण आपला ऑफिसचा प्रवास चालू करूया. इथे लिफ्ट आलेली आहे आपली. तर मंडळी आपला आता प्रवास चालू झालेला आहे. सो आपण निघालेले आहे ऑफिससाठी. हॅलो, तुम्ही बघू शकता इथे. तर आपल्याला आता बस ऑटो पकडायला जायचं आहे. ऑफिस बघा, स्कूलची बस वगैरे निघाली आहे. ऑटो स्टँडवरती बघूया आपण ऑटो आहे का आपली. आता डायरेक्ट ऑटो करून जावं लागेल आपल्याला. फायनली आपल्याला ऑटो भेटलेली आहे मंडळी. आता आपण निघालेलो आहोत स्टेशनला जायला. शिल्पा साळसकर ब्लॉग. दुपारची वेळ झालेली आहे, खूप ऊन आहे बाहेर,
आणि ऑलमोस्ट त्या टायमाला सगळ्या शाळा सुटलेल्या आहेत. तर आपल्यासोबत एक छोटासा मुलगा आहे जो शाळेतनं सुटून आता घरी चाललेला आहे. नाव काय तुझं बाळा? वैभव. वैभव. तुम्हाला विचारतोय मी व्हिडिओ शूट करते तर तुम्ही ब्लॉगर आहात का? सो ही लाईक ब्लॉग्स तुला आवडतात बघायला? बघतोस तू? हो. कुठल्या स्टँडर्डला आहेस? 5th स्टँडर्डला आहे. कुठल्या शाळेमध्ये? अच्छा. तर आपल्या सोसायटीच्या समोरच ही शाळा आहे, ज्ञानमंत्र विद्यालय. त्यात तो 5th स्टँडर्डला आहे. तो हॅपी दिसतोय आणि चेहऱ्याची त्याची स्माईल सगळं सांगतं आहे. तो मोठा होतो पण ब्लॉग्स बनवणार आहेस? तर त्याला पण खूप आवड आहे ब्लॉग्स बनवायची. तर तो बोलतो मोठा होऊन मी पण ब्लॉग्स बनवणार आहे. व्हेरी गुड बॉय. तर आता आपली ट्रेनचा टायमिंग झालेला आहे ऑलमोस्ट. तर बघूया आपण किती वाजेपर्यंत आपल्याला ट्रेन मिळते. तर मंडळी अशा प्रकारे अजूनपर्यंत आपलं ट्रेन आलेली नाही आहे. ट्रेनची आपण वाट बघतो आहे आणि माईट बी ट्रेन आज लेट झालेली आहे. दाखवते 12:27ची ट्रेनचा टाईम आहे पण ट्रेन अजूनपर्यंत आली नाही आपली. तो थोड्या वेळामध्ये अनाउन्समेंट केली आहे. ट्रेन येईलच आपली आता. आणि दादर लोकल आहे, फास्ट लोकल आहे. तो आणि स्लो ट्रेन आहे ती पण लेट झालेली आहे आपली. आपण ट्रेन आता आपला पुढे आपण लेडीजसाठी जाऊया पुढे. तर आपली आता इथे ट्रेन येईल. हे बघा ट्रेनने एंट्री केलेली आहे आणि आता आपण ही फास्ट ट्रेन पकडून जाऊया कारण 3 नंबरला पण स्लो ट्रेन आहे ती खूप लेट आहे. सो आपण ही ट्रेन पकडून जाऊया आता. बघा तुम्हाला माझी आजची जर्नी. पण आज ट्रेनला दुपारच्या वेळेस गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला काही वाटणार नाही एवढं. आलेली आहे AC ट्रेन आणि आपण AC ट्रेनची तिकीट नाही काढली. आपण लोकल ट्रेनची तिकीट काढलेली आहे. सो त्यामुळे आपण हे ट्रॅव्हल नाही करू शकत आहे. तो आपण थोड्या वेळाने 3 नंबरला एक ट्रेन येणार आहे लोकल नाही आहे ती कर्जतवरनं ट्रेन. सो आपण त्याने ट्रॅव्हल करूया. बघा ही AC ट्रेन आलेली आहे. एसीची ट्रेन पकडलेली आहे. खूप धावपळ झाली. खूप धावपळ म्हणजे मला आधी माहीत नव्हतं की एसीची ट्रेन येणार आहे आणि नंतर म्हटलं की 3 नंबरला लोकल येईल तर ती पण कर्जतवरून येणार तर ती पकडेल. तर ती पण वर जिने चढून गेली आणि ती पण ट्रेन निघालेली होती. तर परत मी धावत खाली आली आणि ट्रेनचं तिकीट काढलं आणि पटकन ट्रेनमध्ये चढते. आता ही जर माझी ट्रेन डायरेक्ट मला 1 तासाने ट्रेन होती मध्ये ट्रेन नव्हती माझी. आता आपण ट्रेन पकडलेली आहे. बघा कोण नाही पूर्ण खाली. दुपारच्या वेळेस हीच गर्दी सकाळच्या वेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि म्हणजे लिटरली AC ट्रेन तर मॉर्निंगची नाही आहे आपल्याकडे पण दुपारच्या वेळेस ही एकच ट्रेन आहे AC बदलापूरवरून. सो आपण आता आपला ट्रॅव्हल चालू करूया, प्रवास चालू करूया आणि तुम्हाला मी ठाण्याला पोचल्यावरती आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तिथे आपलं मठ कसं आहे, मंदिर कसं आहे तुम्हाला नक्की दाखवेन.
आलेलो आहोत आणि अशी आपली गंमत झाली आहे लोकल ट्रेन आणि AC ट्रेनची. सो मी आता चाललेली आहे आणि आपल्याला लेट झालं आहे बरंच, तर बघूया आता कुठे जायला मिळतं आहे का आपल्याला. सो थोडंसं स्पीडने जावं लागेल आपल्याला आज, कारण की खूपच लेट झाला. मला 2 पण पंचिंग करायची आहे. तर मंडळी मी आता BKBच्या रोडला आली आहे. आता आपण पटापट जाऊया. तुम्हाला काय झालं असेल हे कळालं असेल. ॲक्च्युली माझा मोबाईल खाली पडला चालता चालता, म्हणजे तो ट्रायपॉडमधनं कसा सटकला मला पण माहीत नाही, पण तुम्ही जे दृश्य बघितलं असणार. आणि माझं जे OTG होतं ते लॉस झालं आहे. एनिवेज आपण नवीन घेऊया ते आता. काही ऑप्शन नाही आहे, पण थोडी ट्रेन लेट झाल्यामुळे मला पण लेट झालं आहे. सो आपल्याला थोडंसं स्पीडमध्ये जावं लागेल, कारण की मठात पण जायचं आहे आपल्याला. मोबाईल कसा पडला तुम्ही पण बघितलं असणार. लिटरली त्या ट्रायपॉडमधनं खाली पडला ते माझं OTG तुटून बाजूला गेलं. एनिवेज चलो, तरी आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि आता वाजलेले आहेत 1:45 झालेले आहेत आणि 2 वाजता मला पंचिंग करायचं आहे. सो मी थोडा स्पीडनी चालते. तर मंडळी थोडासा लॉस झालेला होता आपला. एनिवेज पण आपण व्हिडिओ आपला कुठे स्टॉप नाही केला आहे. सो आता आपण कंटिन्यू करूया हा व्हिडिओ. मी मठात चालली आहे आता. हे बघा, दुपारच्या वेळेस मठ बंद आहे. मला असं वाटलं चालू असेल, पण मठाला लॉक लावलेला आहे. सो आता आपण निघूया ऑफिसला जायला. आता मी आहे ऑफिसजवळ आणि ऑफिसचा टायमिंग होता तिला फक्त 5 मिनटं बाकी होते. सो आता आपण हा व्हिडिओ संपूया आणि तुम्हाला माझी जर्नी कशी वाटलेली आहे तुम्हाला बस दादा इथे साईडला लावा. आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.